नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर आयझॅक न्यूटन परिचय शास्त्रज्ञाचा आधुनिक काळातील एक अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जातात. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणं आणि गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. प्रिन्सिपिया नामक या पुस्तकामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती मांडली आहे. त्याआधी केप्लरने ग्रहाच्या कक्षाचे वर्णन करणारे 3 नियम मांडले होते, परंतु ग्रह व या नियमाप्रमाणे भ्रमण करतात यामागील कारणाची काहीच जाण नव्हती. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले. प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रामध्येही उल्लेखनीय कार्य केले. गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला. कॅल्क्युलस नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शाखेचा गणितात आणि भौतिकशास्त्रातही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. त्यानंतर योहानस केपलर, एक जर्मन खगोलशास्त्रज्ञ व गणिततज्ञ, सन 1600 मध्ये ते प्रागमधील टायको ब्राहे या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाचे मदतनीस म्हणून कार्य करू लागले. सन 1601 मध्ये टायको ब्राहे यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून शाही गणितज्ञ म्हणून ते नियुक्त करण्यात आले. यांनी केलेल्या ग्रहाच्या स्थानाची निरीक्षणे वापरून केपलर यांनी ग्रहाच्या गतीचे नियम शोधून काढले. त्यांनी खगोलशास्त्रावर अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे कार्य पुढे यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडण्यासाठी न्यूटनला त्यांची मदत झाली. अशा प्रकारे योहानस केपलर हे सुद्धा एक अतिशय महत्त्वाचे शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत. त्यानंतर द्रिमित्री मेंडेलीव सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनी मूलद्रव्याच्या अभ्यासाच्या हेतूने प्रत्येक ज्ञात मूलद्रव्यासाठी एक कार्ड तयार बनवून त्यावर मूलद्रव्याचे अणुवस्तुमान दर्शवून अणुवस्तुमान व गुणधर्म याच्या आधारे कार्डची जी जुळणी केली जाते त्यातून मूलद्रव्याच्या आवर्त सारणीचा शोध लागला. सर्वप्रथम आधुनिक आवर्त सारणी तयार करण्यासाठी महत्त्वाचा पाया जर कोणी घातला असेल तर तो द्रिमित्री मेंडेलीव याने. अनेक बाबतीमध्ये अणुवस्तुमानांकानुसार मूलद्रव्याची मांडणी केली. मांडणी करत असताना 63 मूलद्रव्ये त्यांनी विचारात घेतले आणि त्या मूलद्रव्यांना योग्य ठिकाणी जागा दिली. त्याविषयी भाकीतही केले आणि मूलद्रव्याच्या आवर्त सारणीचा शोध जो काही आधुनिक शोध होता त्या आधुनिक शोधाच्या नंतरची महत्त्वाची पायरी त्यांची मानली जाते. मायकल फॅरेडे प्रयोगशील वैज्ञानिक होते. त्यांचे अधिकृत शिक्षण झाले नव्हते तरी एका बुक बाइंडिंगच्या दुकानात लहानसा मायकल कामाला लागला. तेथील पुस्तके वाचता वाचता त्याला विज्ञानाची गोडी लागली. लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूट मधील हॅम्फ्रे डेव्ही यांनी त्याला प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नेमले. तेथेच त्यांनी विद्युत चुंबकीय परावर्तनाचे नियम शोधून काढले. मायकल फॅरेडे यांनी विद्युत चुंबकीय परावर्तनाचे नियम शोधून काढले. तसेच विद्युत अपघटनाचेही नियम शोधून काढले. कित्येक विद्यापीठांनी त्यांना मानाची पदवी दिली, परंतु फॅरेडे यांनी असे सन्मान नाकारले. कशाचा शोध लावला तर विद्युत चुंबकीय. त्यानंतर जूल, पदार्थ सूक्ष्म कणांची गतीज ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते तसेच निरनिराळ्या ऊर्जेचे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर होते हे त्यांनी प्रथम दाखवून दिले. उष्णता स्वरूपातील ऊर्जेचे रूपांतरानूच पुढे थर्मोडायनॅमिक्स या विज्ञान शाखेचा पहिला सिद्धांत प्राप्त झाला. त्यानंतर ऊर्जा मोजमापीसाठीच्या एककाला जूल ही संज्ञा देण्यात आली. त्यांचंच नाव त्यांना त्या एककाला देऊन टाकलं. त्याची संज्ञा काय आहे? ऊर्जेच्या एककाला जूल असं संबोधल्या जाते. ते जे या अक्षराने दाखवतात. जेम्स प्रेस्कॉट जूल. त्यानंतर अवकाशयानातून अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव हा रशियाचा युरी गॅगरिन. त्याने सन 1961 मध्ये पृथ्वीची परिक्रमा केली. सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारी व्यक्ती नील आर्मस्ट्रॉंग ही अमेरिकेची होती. भारताचा राकेश शर्मा यांनी सन 1969 मध्ये रशियाच्या अवकाशयानातून पृथ्वीची परिक्रमा केल्या. सुनीता विल्यम्स व कल्पना चावला यांनीही अमेरिकेच्या नासा नॅशनल एरोनॉटिक अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेच्या अवकाशयानातून भ्रमण केलेले दिसून येते. नासा या संघटनेमध्ये. त्यानंतर नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस. देन सॅट इंडियन नॅशनल सॅटेलाइट, सॅट जिओसायनोक्रोनॉस सॅटेलाइट. त्यानंतर NWS इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. त्यानंतर इंडियन रिमोट
IRSS, तर इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट. त्यानंतर GSLV जिओसायनोस सॅटेलाईट लॉन्च व्हेकल, देन PSLV पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेकल्स. असे या शब्दांचे लॉंग फॉर्म तुम्हाला दिसून येतात. सदर शब्द हे सॅटेलाईट विज्ञान संबंधित आहेत. त्यानंतर राकेश शर्मा, कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स. अंतराळात जाणारे पहिले भारतीय. राकेश शर्मा भारत रशिया संयुक्त अवकाश कार्यक्रमाअंतर्गत 2 रशियन अंतराळ संशोधनासमवेत अवकाशात झेप 8 दिवस अंतराळात यांचं वास्तव्य होतं. कल्पना चावला पंजाबमधून एरोनॉटिक्सची अभियांत्रिकी पदवी व 1988 मध्ये कोलोराडो विद्यापीठातून डॉक्टरेट झाल्या. संशोधन मोहिमेदरम्यान 336 तास अंतराळात. 1 फेब्रुवारी 2003ला पृथ्वीवर परतताना कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाल्याने मृत्यू झाला. 2006 मध्ये डिस्कव्हरीमधून प्रथम अंतराळात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये प्रवास. 29 तास शटल बाहेर काम केले. 192 दिवस अवकाशात राहण्याचा विक्रम सुनीता विल्यम्स यांनी केला. विक्रम साराभाई यांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाते. त्यांच्या देशातून फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीज या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर साली भारत सरकारने अध्यक्षतेखाली भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना केली. 1963 साली देशातील पहिले उपग्रह प्रक्षेपण केंद्र थुंबा येथे स्थापन करण्यात आले. त्यांच्या प्रयत्नातून भारताचा पहिला उपग्रह आर्यभट, कोणाच्या प्रयत्नातून? विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नातून भारताचा पहिला उपग्रह आर्यभट अंतराळात सोडला गेला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या इस्रो स्थापनेत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. लक्षात ठेवाल विक्रम साराभाई. त्यानंतर अलेक्झांड्रो व्होल्टा या इटालियन शास्त्रज्ञाने सर्वप्रथम विद्युत घट तयार केला. त्याच्या सन्मानार्थ विभवांतराच्या एककास व्होल्ट हे नाव देण्यात आले. काय? अलेक्झांड्रो व्होल्टा या इटालियन शास्त्रज्ञाने सर्वप्रथम विद्युत घट तयार केला. त्याच्या सन्मानार्थ विभवांतराच्या एककास व्होल्ट हे नाव देण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी आपण परिचय शास्त्रज्ञाचा याविषयी माहिती चॅनल सुरू केलेले आहेत. आपल्याला जर आवडले तर आपण त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. विभवांतराच्या एककास व्होल्ट असे संबोधले जाते. त्यानंतर विद्युतधारेची अतिसूक्ष्म परिमाणे खालीलपणे व्यक्त करतात. एम्पियर. फ्रेंच गणितज्ञ आणि वैज्ञानिक एम्पियर हे एक शास्त्रज्ञ होते. यांनी विद्युतधारेवर प्रयोग केले आणि या कार्यामुळेच आज आपण वाहक तारेतून जी काही विद्युतधारा मोजू शकतो. त्याच्या या कार्याच्या स्मरणार्थ विद्युतधारेच्या एककास एम्पियर हे नाव देण्यात आले. विद्युतधारेची जी काही अतिसूक्ष्म परिमाण आहे ते सुद्धा यांनी 1 मिली एम्पियर मीन्स 10⁻³ एम्पियर अँड 1 मायक्रो एम्पियर मीन्स 10⁻⁻6 एम्पियर. हे एक फ्रेंच गणितज्ञ होते, वैज्ञानिक होते. त्यानंतर परिचय शास्त्रज्ञाच्या मध्ये मासाची नासाडी बॅसिलिस जीवाणूमुळे होते. कशामुळे होते? बॅसिलिस जीवाणूमुळे होते असे मानले जात होते. मात्र वॅन ॲमेजम यांनी क्लॉस्ट्रिडियम बोटुलियम्स हे विनाक्षी जीवाणू यास कारणीभूत असल्याचे दाखवून दिले. कोणता जीवाणू? बोटुलिनम, क्लॉस्ट्रिडियम बोटुलियम. त्यानंतर इदा बेंगस्टन यांनी शिकागो विद्यापीठातून सूक्ष्मजीवशास्त्राचे उच्च शिक्षण घेतले. गँगॅरिन ज्यामुळे होतो विष टॉक्झिन व त्याच्याविरुद्ध उपयुक्त प्रतिटॉक्झिन यावरील इदा बेंगस्टन यांनी संशोधन कार्य उल्लेखनीय आहे. टायफस या घातक रोगाच्या संशोधनादरम्यान त्यांनी महत्त्वाचं कार्य केलेलं दिसून येतं. 1947 मध्ये त्यांना टायफस मेडल प्रदान करण्यात आलेलं आहे. 1942 मध्ये लिंडमन या शास्त्रज्ञाने अन्नसाखळी आणि त्यातील ऊर्जावहन याचा अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर त्याच्यासाठी परिस्थितिकीय मनोरा तयार केला, ज्याला इकोलॉजिकल पिरॅमिड ही संकल्पना सर्वप्रथम चार्ल्स एल्टन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने मांडली आणि यामध्ये इंग्लंडमधील बियर बेटावरील ट्रुडा परिसंस्थेचा अभ्यास त्यांनी केला. यामुळे या मनोरास
एल्टा मनोरा असं सुद्धा संबोधल्या जातं. 1942मध्ये लीडमन या शास्त्रज्ञाने अन्नसाखळी आणि ऊर्जा वहन याचा सुरुवातीला अभ्यास केला आणि पिरॅमिड ही संकल्पना इकोलॉजिकल पिरॅमिड ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली तर चार्ल्स एल्टन. जर्मन शास्त्रज्ञ जस्टस वान लिमिंग यांनी साध्या काचेच्या तुकड्याचा एका सपाट पृष्ठभागावर चांदीचा लेप लावून एक आरसा तयार केला. यालाच रजत काच परावर्तक असं संबोधल्या जातं. जर्मन शास्त्रज्ञ वान लिबिंग यांनी साध्या काचेच्या याच्यावरती चांदीचा लेप लावून एक आरसा तयार केला आणि त्यालाच काय संबोधल्या जातं तर रजत काच परावर्तक असं संबोधल्या जाते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्यासाठी ही नवीन माहिती प्रथमच घेऊन येत आहोत. ही माहिती संग्रहित करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. हेतू हाच की आपण ती माहिती अभ्यासावी व त्यातून नवीन ज्ञान संपादित करावे. त्यानंतर जर्मन रसायनशास्त्र ओहलर आणि अमोनियम सायनेट. जर्मन रसायनशास्त्रज्ञ ओहलर यांनी अमोनियम सायनेट या असेंद्रिय संयुगापासून युरिया संश्लेषित केला जातो. तेव्हापासून असेंद्रिय संयुगापासून मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय संयुगे तयार केली गेली. या सर्व संयुगामध्ये कार्बन हेच मुख्य मूलद्रव्य असल्याचे निष्पन्न झाले आणि म्हणूनच सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञास कार्बनी संयुगाचे रसायनशास्त्र असे संबोधल्या जाते. काय सांगतं, जर्मन रसायनशास्त्रज्ञ होते ओहलर यांनी अमोनियम सायनेट या असेंद्रिय संयुगापासून युरिया संश्लेषित केला जातो म्हणजे शोषून घेतला जातो. तेव्हापासून असेंद्रिय संयुगापासून मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय संयुगे तयार केली गेली. त्यानंतर रुदरफोर्ड या ब्रिटिश पदार्थविज्ञान शास्त्रज्ञाने जे थॉम्सन यांच्या मार्गदर्शनाखाली कॅव्हेंडिश यांच्या प्रयोगशाळेत कॅनडामधील मॅकगिल विद्यापीठात किरणोत्सारावर प्रयत्न केले. अल्फा कणाचा मारा करून त्यांनी नायट्रोजन अणू विभागून दाखवले आणि या प्रयोगामुळे पदार्थविज्ञान क्षेत्रात नवे बदल सुरू झाले. कुणी? रुदरफोर्ड ब्रिटिश होते. जे थॉम्सन त्यांच्या मार्गदर्शनाखाली कॅव्हेंडिश या प्रयोगशाळेमध्ये कॅनडामध्ये त्यांनी मॅकगिल विद्यापीठात किरणोत्सारी जे काही पदार्थ असतात याच्यावरती महत्त्वाचे प्रयोग केले आणि नायट्रोजन अल्फा कणाचा मारा करून नायट्रोजन जो काही आहे तो विभागून दाखवला. त्यानंतर नवीन निसर्गामध्ये 82 ते 92 अणुक्रमांकाची मूलद्रव्ये स्वयंस्फूर्त किरणोत्सर्ग करताना आढळतात. त्यांना नैसर्गिक किरणोत्सरी मूलद्रव्ये असं संबोधलं जातं. त्यानंतर फ्रेडरिक फॉरिलिओ जॉलिये क्युरी आणि आयरीन जॉलिये क्युरी या दाम्पत्याने प्रथम प्रतिवर्तीत किरणोत्साराचा शोध लावला. जॉलिये क्युरी आणि आयरीन क्युरी या दाम्पत्याने प्रथम प्रवर्तित किरणोत्साराचा शोध लावला आणि प्रयोगशाळेत कणाच्या भडीमाराने घडणाऱ्या अणुगर्भ विघटन क्रियामध्ये उत्पन्न होणाऱ्या किरणोत्सारी मूलद्रव्याच्या कृत्रिम किरणोत्सारी मूलद्रव्ये असं म्हटलं जातं. यांच्या या शोधाबद्दल त्यांना 1935 साली नोबेल हा पुरस्कार देण्यात आला. इसवी सन 1990मध्ये जगभरातील जनुकांनी वैज्ञानिकांची एकत्र येऊन मानवी जनुक प्रकल्प हाती घेतला. जगभरातील 1990मध्ये जनुक वैज्ञानिक जे काही आहे ते एकत्र आले आणि त्यांनी मानवी जनुक प्रकल्प हाती घेतला. जूनमध्ये त्यांनी प्रकल्पकर्त्यांनी सेलेरा जीनोमिक्स कॉर्पोरेशन अमेरिकेतील खाजगी उद्योग यांना संयुक्तपणे जनुकातील DNA रेणूचा संपूर्ण क्रम आणि आराखडा शोधून काढल्याचे घोषित केले. या प्रकल्पात मिळालेल्या माहितीवरून वैज्ञानिक मानवी जनुकाची संख्या 20,000 ते 30,000 असते हे निश्चित केले आणि यानुसार अनेक सूक्ष्मजीवांतील जनुकाचा क्रम शोधला गेला. जीनोम शोधनामुळे रोगकारक जनुके शोधता येतात आणि रोगकारक जनुके निर्माण झालेली माहिती होतात. त्यानंतर हे ब्रिटिश फ्रेडरिक कॅम्पियन स्टुअर्ट हे 1904 ते 1993 1904ला त्यांचा जन्म झालेला आहे आणि 1993 त्यांचा मृत्यू. हे एक ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ होते. पेशीचा अभ्याससुद्धा त्यांनी त्यांच्या वैज्ञानिक अभ्यासात केलेला आपणास दिसून येतो. बरीचशी माहिती आपणास आम्ही देण्याचा प्रयत्न करीत आहोत. तरी संग्रहित झालेली माहिती आपल्याला आवडल्यास आपण चॅनलला सबस्क्राईब करू शकता. चष्मा तयार
करणाऱ्या हान्स लिफर्से या संशोधकाने 1608 मध्ये दोन भिंगे एकमेकांसमोर धरून पाहिल्यास दूरची वस्तू जवळ दिसते याचा शोध लावला व पहिली दुर्बीण तयार केली. हान्स लिफर्से यांनी 1608 मध्ये दोन भिंगे एकमेकांसमोर धरून पाहिल्यास दूरची वस्तू ही जवळ दिसते याचा शोध लावला व पहिली दुर्बीण तयार केली. त्यानंतर 1609 मध्ये गॅलिलिओने दुर्बीण तयार करून तिचा उपयोग अवकाशाच्या अभ्यासासाठी केला. डोळ्यांनी दिसतात यापेक्षा तारे अधिक अवकाशात आहेत. डोळ्यांनी दिसतात त्यापेक्षा तारे अवकाशात अधिक आहे हे त्यांच्या लक्षात आले. दुर्बीणच्या मदतीने त्यांनी गुरूचे व याचा शोध लावला. त्यानंतर चार्ल्स रॉबर्ट डार्विन या इंग्लिश जीवशास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. त्यांनी दाखवून दिले की सजीवाच्या सर्व जाती समान पूर्वजापासून अनुक्रमाने व क्रमाक्रमाने हजारो वर्षाच्या कालखंडानंतर विकसित झाल्या आहेत. या विकासात त्यांनी नैसर्गिक निवडीचे तत्त्व कारणीभूत ठरले असे प्रतिपादन केलेले आपणास दिसून येते. चार्ल्स रॉबर्ट डार्विन इंग्लिश जीवशास्त्रज्ञ होते. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. सजीवाच्या सर्व जाती या सर्व पूर्वजापासून क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने तयार झालेल्या आहेत. त्याच्यानंतर EMP ग्लुकोज विघटन या प्रक्रियेचा शोध गुस्ताव्ह एम्डेन, मेयरहॉफ आणि जेकब पार्नस या 3 शास्त्रज्ञांनी लावला. त्यांच्या इतर सहकार्यांनी कोण आहे त्याच्यामध्ये ग्लायकोसिसचा शोध कोणी लावला? एम्डन, मेयरहॉफ आणि पार्नस. यासाठी त्यांनी स्नायूवर प्रयोग केले म्हणून ग्लायकोसिस प्रक्रियेला मेयरहॉफ पार्नास पाथवे EMP असं संबोधल्या जातं. या कार्यासाठी त्यांना 1953चा नोबेल पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये क्रेब चक्र जे काही आहेत हे क्रेब चक्र सर हेंज क्रेब्स यांनी तयार केलेले आपणास दिसून येते. धन्यवाद.